आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 1 धानोरी कळस लोहगाव या प्रभागातून मोनिकाताई विनोद परांडे लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। भारतीय जनता पक्षाकडून त्या इच्छुक असून प्रभागातील जनतेची केलेली सेवा आणि त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर निवडणूक लढवित असून भारतीय जनता पक्षाशी आपण एकनिष्ठ असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र पक्षानं तिकीट नाकारल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं मोनिका परांडे यांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। नमस्कार, मी सौ मोनिका विनोद परांडे। मी आज प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी अर्ज भरत आहे। मी असं सांगू इच्छिते की आज मी भारतीय जनता पार्टी पक्षामधनं उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे। त्यासाठी जरी पक्षाने माझा उमेदवारी अर्ज नाकारला तरी मी पक्षाशी एकनिष्ठेने काम करत आणि मी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायची माझी खूप इच्छा आहे। तरी मी सांगू इच्छिते की पक्षाने मला नाकारले तरी मी अपक्ष निवडणूक लढणार आहे जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी। ज्या काही समस्या असतील, लोकांच्या ज्या अडचणी असतील त्यांच्यासाठी मी आज प्रभाग क्रमांक 1 साठी जनतेशी तत्पर एकनिष्ठ राहिलेली आहे। त्यामुळे मला पूर्ण आज जनतेचा सपोर्ट खूप छान आहे। त्यामुळे जनताच मला म्हणते आज तुम्ही अपक्ष निवडणूक लढवा, त्यासाठी मी माझं ध्येय ठेवलेलं आहे। निवडणूक सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।